गुड मॉर्निंग मैत्रिणींनो मित्रांनो. आज आपण बनवणार आहोत पुदिना चिकन. चिकनची रेसिपी मी पुढे सांगत आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया साहित्य पाहताना मी घेतलं आहे खोबरं, छोटा बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, पुदिना आणि कोथिंबिरीची देठं. आणि मी इकडे घेतलं आहे अर्धा किलो चिकन. धुवून घेतलं पूर्णपणे, 3 वेळा त्याला धुतलं आणि ते घेतलं. त्याला मीठ वगैरे काही लावलेलं नाही. तर आता पाहूया हा जो मसाला काढला याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घेतलेलं नाही आहे, ते मी नंतर घेणार आहे. तर आता कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये कांदा टाकूया. कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे पहा, मी थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर कांद्याला थोडं पाणी सुटतं आणि कांदा मऊ शिजतो. आणि आता परतायचं. गॅस थोडा मोठाच ठेवायचा, कारण पटापट कांदा शिजला पाहिजे, म्हणजे कांद्यातलं पाणी सगळं आटून जातं. थोडंसं तेल टाकल्यानंतर काय होतं, खाली कांदा कढईला चिकटत नाही. परतत गेल्यानंतर कांद्याचा कलर बदलत जातो. हे पहा, तुम्हाला कांद्याचा कलर बदलताना दिसतो. आपण कांदा परततो तेव्हा त्याच्यातलं पाणी आटलं की कांद्याचा कलर बदलतो. त्यानंतर मी परतल्यानंतर थोडंसं बारीक गॅस करणार आहे. हे बघा, दिसतं तुम्हाला कांदा शिजताना. असा कांदा शिजला पाहिजे आणि चिटकू नये खाली, म्हणून सतत परतलं पाहिजे. त्याच्यानंतर परतल्यानंतर कांद्याचा थोडा कलर अजून बदलला. आता बघा, हळूहळू कांदा ब्राऊन होत चालला आहे. आता जळेल माझ्याकडून, म्हणून मी पटकन त्याच्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकलं आणि आता टोमॅटो टाकते. त्याच्यामध्ये टोमॅटो मी 1 टोमॅटो चिरले आहे, मध्यम आकाराचा उभा. आता कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे टोमॅटोलाही ते मीठ लागेल आणि त्या मिठामुळे कांदा जसा शिजला चांगला, तसा टोमॅटोही शिजेल. हे पहा, थोडासा टोमॅटो शिजलेला आहे. आता दिसतोय तुम्हाला. आता मी त्याच्यामध्ये लसूण टाकला. 1 लसणाचा कांदा घेतला. तो फक्त मी पाकळ्या मोकळ्या केल्या आणि त्याच्यामध्ये मी तो धुवून घेतला आणि टाकला. मी सोलला नाही लसूण. माझी आजी अशी करते, लसूण सोलत नाही कधी. ती म्हणते लसूण सोलला की त्याचं जीवनसत्व हे वास उडायला लागतं, म्हणून लसूण सोलायचं नाही. झटपट कधी काम करायचं असेल तर लसणाचं साली सकट लसूण घेतलं तरी चालतो. आम्हाला आता थोडा वेळ कमी होता म्हणून मी पटकन लसूण तसाच घेतला, पण धुवून घेतला. त्याच्यानंतर मी बघते तर माझा थोडा टोमॅटो शिजत आलेला आहे. हे पुदिना चिकनमध्ये असं काही वेगळं नसतं, पण पुदिना टाकून करतो ते. पण मी फर्स्ट टाईम हे ट्राय करते, कारण मला आवडतं पुदिना, पण त्याचं जर प्रमाण वाढलं ना तर त्याचा जो उग्र वास आहे ना, तो नाही आवडत. पण मी चिकनमध्ये याच्या आधी कधीच पुदिना खाल्ला नाही आणि मला ते ट्राय करायचं आहे, तर मी त्यामुळे आज ट्राय करते. आता हा मसाला पूर्णपणे भाजला गेला आहे. आता भांडं ठेवू आपण चिकन परतण्यासाठी. चिकन शिजवून घ्यायला पाहिजे ना थोडं, म्हणून त्याच्यामध्ये तेल टाकू. तेल थोडं गरम झालं की आपल्याला जिरं घ्यायचं आहे. मी जिरं आणि कांद्याच्या फोडणीवरच चिकन परतते. हे पहा, जिरं टाकलं मी थोडंसं. तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी कांदा टाकते. थोडीशी फ्लेम मी वाढवली, कारण खालून भांड्याचं बूड जाड आहे ना, त्यामुळे पटकन तापत नाही भांडं. आता मी कांदा परतणार आहे. थोडा कांदा परतत आला की मग त्याच्यामध्ये बाकी सगळे मसाले टाकायचे. पण आता थोडा कांदा परतून घ्यायचा आहे. हे पहा,
थोडा कांदा परतला, त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली, छान दिसते. आणि कोथिंबीरसोबत थोडा पुदिना पण टाकला मी, कारण तो वास शिजताना सुद्धा पुदिन्याचा चिकनमध्ये लागला पाहिजे म्हणून. तर थोडंसं मी परतू देते तेलामध्ये ह्या सगळ्याला, कारण कोथिंबीरचा कलर मग उडत नाही. तेलामध्ये छान तडतडली कोथिंबीर की. हे बघा, थोडीशी हळद पण टाकली आहे. आणि मी घरचा मसाला वापरते चिकनमध्ये. चिकन मसाला वगैरे काही वापरत नाही, पण ह्यावेळी मी थोडासा चिकन मसालासुद्धा टाकणार आहे, कारण मी आणला आहे, नाही तर दरवेळी विसरून जाते. हे पहा, थोडंसंच केलं, कारण मला हलकं तिखट नाही आवडत. पण आता काय करणार ना, घरात सगळे कमी तिखट खातात, सो मग मी कमी तिखटच खाते. आणि कमी तिखटच आरोग्यासाठी चांगलं असतं. जास्त तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीराला त्रास होतो. तर चिकन छान परतून घ्यायचं. हे बघा, चिकनला छान कलर आला. सगळीकडे परतून घेतला मी व्यवस्थित. आता त्याच्यावर मी झाकण ठेवते, तोपर्यंत मी मसाला वाटून घेते. तर मसाला वाटेपर्यंत छान चिकन शिजून जाईल. अंगचं पाणीच त्याला छान, अंगच्या पाण्यातच शिजतं चिकन छान. त्याच्यामध्ये आपण आधीच पाणी नाही टाकायचं. हा बघा, हा मसाला वाटून घेतला मी. त्याच्यामध्ये मी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे डिशवर, पण ते आत्ताच नाही. आता थोडं मला बघायचं आहे कसं शिजतं काय, किंवा चिकन करपत तर नाही आहे ना, म्हणून बघते मी वाफ वगैरे बसली का चिकनला छान. हे पहा, आता चिकन छान वाफलून निघालं आहे. छान त्याच्यातलं त्याला पाणी सुटलं आहे. आता मी तो मसाला टाकते. पाणी आधी टाकायचं नाही, मसाला परतल्यानंतर मग त्याच्यात पाणी टाकू आपण. आता मसाला परतून घेऊ आपण. छान मसाला परतवून घ्यायचा, सगळीकडून मसाला लागला पाहिजे चिकनला. झाकण ठेवायचं, त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं, आणि चिकनला छान उकळी आली की मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकून छान ढवळून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला थोडं पातळ करायचं आहे, भाकरीसोबत खायचं आहे, तर थोडं पातळ करायचं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मी परत झाकण ठेवते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, आणि पाणीला उकळी आली त्या झाकणावरच्या पाण्याला की त्याच्यात ओतायचं. छान चिकन शिजलं का बघायचं. तर माझं थोडं चिकन कच्चं आहे, म्हणून शिजायला ठेवते परत मी. 5 ते 10 मिनिटांनी चिकन छान शिजलं मसाल्यामध्ये. त्याला मसाला पूर्णपणे लागला की हे कोथिंबीर वरून टाकायची, भुरभुरायची, आणि चिकन जेवायला घ्यायचं. मी चिकनसोबत चपातीसुद्धा केली. व्हिडिओ